पुढच्या भागाला सुरुवात करूयात. कुणाल, आय ओके? कुणालच्या स्टडीमध्ये जातच स्नेहाने विचारलं. कुणाल आणि स्नेहा नेहमीच एकमेकांना सर्व सांगत आले होते. कुणालने एकदाच तिच्यापासून गणेश काकाच्या ॲक्सिडेंटचं लपवलं होतं आणि त्याचे परिणामसुद्धा त्याने बघून झाले होते. त्यामुळे आता तो पुन्हा तसं करणारच नव्हता. असं नव्हतं की तो प्रत्येक गोष्ट तिला सांगत होता, पण घरच्यांच्या बाबतीत काही लपवतसुद्धा नव्हता. आता सुद्धा त्याला तिच्या मदतीची फार गरज होती, म्हणून त्याने तिला स्टडीमध्ये बोलावून घेतलं होतं. कुणालने काही न बोलता तिच्यासमोर फोन ठेवला. तेव्हाची तिची इन्स्टंट रिॲक्शन होती ती. मीनाक्षी आहे ती. अजूनही त्याने स्नेहाकडे बघितलं नव्हतं. मीनाक्षीचं नाव घेताच आधी लांबून बघितलेला फोटो बघून मान फिरवलेल्या तिने पुन्हा तो फोटो नीट बघण्यासाठी फोन हातात घेतला. वकील होती ती. कितीतरी विचित्र केस बघितल्या होत्या, त्यामुळे त्या भयानक फोटोकडे बघताना सुद्धा ती स्वतःला स्थिर ठेवू शकली होती. फोन खाली ठेवत तिने दीर्घ श्वास घेतला आणि कुणालकडे बघितलं. काहीच विचारलं नव्हतं, बस त्याला शांत होऊन त्याच्या बोलण्याची ती वाट बघत होती. काल झालं, फोटोमध्ये दिसते त्यापेक्षा जास्त खराब अवस्था तिची. ती शांतपणे ऐकत होती. आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात सुद्धा ठेवला नव्हता, की अजून काही विचारलं नव्हतं. कदाचित अंश त्याने सांगितलं होतं तेव्हा तिचे डोळे मोठे झाले होते. आता कुठे त्याने तिच्याकडे बघितलं होतं. नजरेत प्रश्न घेऊन ती एकटक त्याच्याकडे बघतच होती. कदाचित सर्वांच्या मागे तोच आहे. त्याची नजर पियाच्या फोटोकडे होती. आवाजात राग, दुःख, हरलेले भाव सर्व काही होतं. गणेश काकांच्या ॲक्सिडेंटमध्ये एक नवीनच बाब तिने बोलून दाखवली. तसं त्याच्या कपाळावरच्या आठ्या दाट झाल्या होत्या. असू शकतं. त्याच्या कपाळावरच्या आठ्या बघून तिने म्हटलं तसं त्याने सुद्धा होकार दिला. शाळेतून तो मध्येच निघून गेला होता, ते पुन्हा आलंच नव्हता ना? तिने काहीसं आठवतच विचारलं. तसं त्याने होकार दिला. त्याची सर्व माहिती काढायला लागली होती. कुणालने सांगितलं माहिती मिळेल. साशंक होत तिने विचारलं. त्याने पुन्हा खांदे उडवले आणि डोळे बंद करून घेतले. कुणाल, तो असं करेल. त्याचं तिच्यावर प्रेम होतं ना? अगदी वेड्यासारखं. स्नेहाने तो फोटो पुन्हा बघतच विचारलं. झूम इन आऊट करून काही मिळतंय का ते बघत होती. तिच्या वकिली नजरेत काही सापडतंय का त्याचा अंदाज लावत होती. वेड्यासारखं त्याचं ते हसू तिच्या अंगावर काटा उठवून गेलं. प्रेम इतकं भयानक असून सुद्धा यावर कितीही नाही म्हटलं तरी तिला विश्वास ठेवावा लागणार होता. काहीही मिळणार नाही, त्यात सर्व व्यवस्थित करून पाठवले आहे. तिला तसं फोटो बघताना बघून त्याने सांगितलं. तसं तिने त्याचा फोन ठेवून दिला. मी माझा सोर्ससुद्धा कामाला लावते. तिच्या बोलण्यावर त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. तू इतका शांत का आहेस? नक्की इतकंच नाही. तिने स्वतःकडे आणि त्याच्याकडे बघितलं. ताराला ड्रग दिलं जातंय. तो शांतपणे बोलला होता. तिला तर काय रिॲक्ट करायचं ते कळत नव्हतं. कुठलं ड्रग? त्याने त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट काहीच माहिती नाही आणि तिला काय सांगून तिचे मेडिकल टेस्ट करायचं हे सुद्धा कळत नाही. त्याचा आवाज खूप उदास होता. ते मी बघते, काहीसा विचार करत ती बोलली. स्नेहा सागरला सांगून सर्वांचं मेडिकल चेकअप करून घे. ते रिपोर्ट मला हवेत. त्याने सांगितलं तसं तिने होकार दिला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. कुणाल, मी आता घरी जायचं बोलते. तिने काहीसं अडखळतच विचारलं. आता कुठे आहेस? त्याच्या नजरेत खिन्नपणा होता तसं तिने सुस्कारा सोडला. काही दिवस थांब. आय नीड यू. हा मॅटर क्लोज झाला की जा. त्याने शांतपणे सांगितलं तसं तिने होकार दिला. थोडा वेळ थांबून ती बाहेर पडली. तो मात्र शांतपणे बसलेला होता. खूपच अस्वस्थ वाटत होता. एक एक करून तो जो कोणी होता तो प्रत्येकाला टार्गेट करतच होता आणि तेच त्याला नको होतं. त्याचं कुटुंब त्याची ताकद असली तरी त्याचं कुटुंब त्याची कमजोरी सुद्धा तेवढीच होती. जिथे सर्वच एकमेकांविरुद्ध षडयंत्र करतात तिकडे तो आजही त्याचं कुटुंब एकत्र ठेवूनच होता. त्यालाच माहिती होतं तो त्यासाठी किती झटत होता. मनात काहीतरी भरून भांडणं लावणारे कमी नव्हते. तसे कितीतरी प्रयत्न तो मोडून काढत होता. प्रत्येकाला त्याची प्रायव्हसी देत होता. प्रॉपर्टीच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. कोणी नाव ठेवायला नको होतं त्याला, म्हणून प्रत्येकाला तेवढंच करत होता. स्वतःसाठी करत असलेली प्रत्येक गोष्ट तो सर्वांसाठी करत होता, मग ते काहीही असो. किंबहुना स्वतःच्या आधी कुटुंबाला वाचवत होता. थकत होता तो, दमत होता तो, पण घरी त्यांना सर्वांना एकत्र बघितल्यावर क्षणात जाणवणाऱ्या आनंदाची किंमत तो जाणत होता आणि म्हणूनच सर्व करत होता. त्यासाठी प्रत्येकाची त्याला असलेली
साथसुद्धा तितकीच महत्त्वाची होती, नाहीतर त्याला ते एकट्याला शक्य नव्हतंच. पियासुद्धा तशीच तर होती, सर्वांसोबत प्रेमाने वागणारे ते सर्व होते, म्हणूनच तर तो हे सर्व काही करू शकत होता. नाहीतर त्याचे काका, आजोबा आणि त्याचे वडील होतेच त्यांच्यासमोर, ज्यांना कुटुंब म्हणजे काय ते सुद्धा माहिती नव्हतं, की कुटुंबासाठी वेळ काढणं माहिती नव्हतं. पैसा आणि सत्ता मिळवण्यासाठी सतत बाहेर राहायचं, जिथे प्रेमाची किंमत शून्य होती. यशवंत, मला उद्या अंशला भेटायचं आहे, त्याने फोन कानाला लावतच सांगितलं. खूप रिस्की आहे ते. तो काय करेल, कसा वागेल काहीच सांगता येत नाही. यशवंत काहीच काळजीनीच बोलत होता. मी सांगतो तसं कर, कुणालने सांगितलं आणि पुढे काय आणि कसं करायचं ते समजावून सांगितल्यावर फोन ठेवून दिला. थोडा वेळ तिकडे थांबून तो बाहेर आला, तेव्हा आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आलेली होती. इतक्या त्रासाचा क्षणात नाहीसा झाला होता, कारण समोर वानरसेना फुल फॉर्ममध्ये होते. दादा, बरं झालं तू आलास. आता तूच सांग या तिघांना. कार्तिकने आवाज देऊन तिकडे बोलावलं, तसं तो मंद स्मित करतच तिकडे गेला. काय झाले? आजीचे गाल ओढूनच त्याने आजीच्या मांडीवर डोकं टेकवत विचारलं. पियाला डोळा मारतच सोफ्यावर बसलेल्या कार्तिकाने रिद्धीच्या मांडीवर सहज स्वतःला सामावून घेतलं. त्याला मज्जा वाटत असली तरी त्याला एक चापट देत रिद्धी तिकडून उठली आणि कार्तिकने तर त्याला ढकलण्याचा तो प्रयत्न केला होता, पण तो काही हलत नव्हता. तसं कार्तिक सुद्धा वैतागून तिकडून निघून गेला. आता मस्त वाटतंय, त्या तिघांना चिडवत त्याने तिकडे हातच पसरले. आला मोठा आम्हाला हकलवणारा, तुझी चक्कलपट्टी झाली. ताराने सुद्धा त्याला चिडवूनच घेतलं. मी स्वतः तिकडून उठून इथे आलो आहे, तुमच्यासारखं नाही. हे दादा, या दोघींना घरातून हकलून लावायचं आहे. बच यांच्यासाठी एखादा आजोबा. कार्तिकने तिला उडवून लावतच विचारलं. आजोबा नको हिला. बिना मेकअप बघून तो पहिल्याच दिवशी जायचा. कुणालने अगदी हाताची ॲक्शन करतच वरती गेल्याचं दाखवलं. तू बिना मेकअपची इतकी भयानक दिसतेस. केतनने अगदीच आश्चर्य व्यक्त करत तोंडावर हात घेतला. ती थोडीच खरं सांगेल. मला माहिती आहे ना. अरे 2 दिवस झोपलं नव्हतो, इतकी भीती वाटत होती. चेहऱ्यावर अगदीच गंभीर भाव होते. तसं ताराने त्याच्या अंगावर उशी फेकूनच मारली. त्याने हसतच ती उशी कॅच करत डोक्याखाली ठेवली आणि वरून तिला थँक्ससुद्धा म्हटलं. ए दादा, पण यांना हकलवायला हवं लवकरच. आता पिया वहिनीला या किती त्रास देतात, काया वहिनीला तर याहून त्रास देतील. कार्तिकने सांगितलं. तसं त्याने एकदा एक भुवई उंचावत त्याच्याकडे आणि नंतर तारा आणि रिद्धीकडे बघितलं. आम्ही तुम्हालाच इथून हकलवून देऊ, समजलं? आम्ही कुठेच जाणार नाही, रिद्धीने अगदी ठेक्यातच सांगितलं. रिद्धीचं अगदी बरोबर आहे, कुणाल अगदीच गंभीर आवाजात बोलला. तसं काहीस नाराजीनेच कार्तिक कुणालकडे बघू लागला. रिद्धी आणि तारा उगाच नाटके करून त्यांना दाखवत होत्या. पुढचा बाउन्सर टाकायचा असेल ना, बाळाला घेऊन बाहेर आलेल्या स्नेहाने म्हटलं. अरे बाउन्सर काय आहे, त्यात जाणार तर त्या आहेतच. उगाच आत्ताच कशाला त्यांना नाराज करायचं. त्यांच्या होला हो द्यायला नको का, जसं तुला हकलण्याआधी केलेलं. तो बोलला तसं केतन आणि कार्तिक खुश होत हसू लागले. तर त्या तिघी दात ओठ खात कुणालकडे बघतच होत्या. त्या सर्वांना इग्नोर करत कुणालने बाळाला स्नेहाकडून घेत स्वतःच्या अंगावर झोपून त्याला थोपटवत झोपू लागला आणि स्वतःचेच सुद्धा डोळे बंद करून त्याने आता घेऊ लागला होता. पिया, मला ती जागा खूपच आवडली. त्याच्या छातीवर डोकं टेकून ती शांतपणे बोलत होती. तो सुद्धा वरवर निवांत वाटत होता असला तरी मनात मात्र गोंधळ चालूच होता. मनात चालू असलेला गोंधळ विसरण्यासाठी गरजेचं होतं ते. आजूबाजूच्या प्रसन्न वातावरणात स्वतःला रमवणं आणि सध्या तो तेच करू लागला होता. मला सुद्धा आवडली ती जागा, त्याने तिच्या केसात हात फिरवतच सांगितलं. वानरसेनेची मस्ती करून झालेली. खूप दिवसांनी एकत्र डिनर केला होता त्याने. सर्व निवांत असलं तरी त्याचं विशेष लक्ष होतं ते तारावर. तिच्यात काही बदल जाणवतोय का, तिला काही त्रास होतोय का, हे त्याला बघायचं होतं आणि म्हणूनच जमेल तेवढं लक्ष तो तिच्याकडे देऊ लागला होता. पण ते कोणाच्याही लक्षात येणार नाही याची तो आवर्जून काळजी घेत होता. त्याच्यासोबत प्रथमेश आणि स्नेहाला सुद्धा लक्ष तिच्यावर जास्त होतं. स्नेहल तर जमेल तेवढं तिच्या जवळ राहत होती, जेणेकरून तारामध्ये तिच्याही नकळत काही बदल असतील तर ते तिला कळतील. तुला काही सांगायचं आहे का, जेवून झाल्यावर प्रथमेशकडून ताराला विचारून चाललं होतं. नाहीतर का रे, तिने अगदी सहज विचारल्याचं दाखवलं असलं तरी तिच्या चेहऱ्यावर एक स्पष्ट भीती जाणवत होती.
त्याने एकदा तिच्याकडे बघितलं. काही केल्याची भीती नव्हती, तर काही लपवण्याची भीती होती तिच्या चेहऱ्यावर. त्याने बघितलं आणि दुर्लक्ष केलं. तिच्या मनात असलेली भीती म्हणजे ती प्रेमात आहे हे लपवत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या गालावर चढलेली ती गुलाबी छटा त्याला राग देऊन गेली होती. काही नाही म्हणत तो तिकडून निघून गेला. त्याने आवरलेला राग लांबून सुद्धा कोणाला जाणवला होता, पण प्रेमात धुंद असलेल्या ताराला मात्र दिसलं नव्हतं. पुढे गेल्यावर त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे मागे वळून बघितलं होतं. तिने सोडलेला निश्वास त्याला दिसला होता. त्याने नकारार्थी मान हलवतच तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिकडेच बसलेला कुणाल ते सर्व बघत होता. ऐकू येत नसलं तरी त्या दोघांच्या हालचालीवरून एकंदरीत अंदाज येत होता. यावेळी त्याने लांबूनच पाहणंच पसंत करत फक्त अंदाज लावले होते. सर्व झाल्यावर कुठे निवांत वेळ मिळाला होता, जो त्याला अजिबात मिस करायचा नव्हता. तिला मिठीत घेऊन बसायचं होतं, तिच्यावर प्रेम करायचं होतं, तिला तिच्या हक्काचा वेळ द्यायचा होता. सुकून म्हणजे काय असतं तर हे होतं. त्याच्यासाठी याची जाणीव त्याला होत होती. त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या मांडीवर बसून बडबड करत असलेली ती हळूवार तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत तिच्या बोलण्याला हुंकारा देत अधूनमधून बोलत असलेला तो शांत डोळे बंद करून हे क्षण अनुभवत होता. कुणाल, तुम्ही ठीक आहात ना? तिने त्याच्याकडे बघत त्याच्या गालावर हात ठेवला. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या नजरेत काळजी स्पष्टपणे दिसत होती. कोई शक? त्याने स्वतःला सावरतच क्षणात चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले. हो तर, त्या पाली विचारत होत्या. आमचा ट्रेनर सध्या मला त्रास देत नाही. त्याचे एक्सप्रेशन्स बदलले. तसं तिने सुद्धा मस्ती सुरू केली. तो डोळे बारीक करूनच तिच्याकडे बघू लागला. तसं गालातच हसत तिने त्याच्या छातीवर पुन्हा तोंड लपवलं. पालीने सांगितलं का? ओके. याने तिला तरच आपल्या मिठीत घेतले आणि आत घेऊन गेला. कुणाल, अहो काय करताय? तिचे पाय तसेच पोटाजवळ होते आणि डोकं छातीवर. त्याने तसंच तिला उचलत होतं. आणि त्यांनी तुला पुन्हा सांगितलं ना, मी त्यांना त्रास देत नाही, तर तू त्यांना सांगू शकतेस. तुम्हाला नाही, आता फक्त मला त्रास देतो तुमचा ट्रेनर, त्याने नाटकीपणाने सांगितलं. तेव्हा तो तिच्याकडे तसाच झुकला. काय यार, मिस यू. बेडवर झोपून तिच्या फोटोसोबतच तो बोलत होता. अचानक आलेल्या मेडिकल इमर्जन्सीमुळे तिला अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं. तुझ्याशिवाय या बेडवर आता झोप लागत नाही. काय यार, तुला दुसरं कुठलं प्रोफेशन सुचलं नाही का? आता मी काय करू? तिच्या फोटोसोबत बोलतच त्याची एकट्याची चिडचिड चालू होती. मी नसतो तेव्हा तू माझा टी शर्ट घालून झोपतेस, मला माहिती आहे. आता मी तुझा टी शर्ट घालू का? व्हेरी बॅड आयडिया. बघ, तू नाहीस तर डोकंसुद्धा चालत नाही. या बेडवर तर मी एकटाच झोपू नाही शकत. तिकडून उठून तो समोरच असलेल्या काउचवर झोपला, पण नजर अजूनही बेडवरच होती. तिकडे बसून कंटाळा आला तसं तो उठला आणि पुन्हा बाल्कनीमध्ये निघून गेला. असं वाटतंय तुला मिठीत घेऊन या मस्त वातावरणाचा एकदम आनंद छान घ्यावा. आभाळाकडे बघतच तो मनातच पुटपुटला होता. एक दीर्घ श्वास घेत त्याने पुन्हा फोन बाहेर काढला आणि एक नंबर डायल केला. फोनवर बोलून झालं तसं त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक गोड अशी स्माईल पसरली होती. आणि काहीच धावतच तो आत गेला आणि पुढच्या क्षणाला त्याने बाहेर धाव घेतली होती. मी किती घाबरलो होतो. तू स्वतःची अजिबात काळजी का घेत नाहीयेस? वैतागवाने एक्सप्रेशन्स असले तरी आवाजात पुरेपूर काळजी होती. मी ठीक आहे. तू मला डॉक्टरकडे घेऊन गेला होतास ना? तुझ्या समोरच त्यांनी सांगितलं ना BP लो झालेला. त्याला समजावत ती बोलत होती. तारा, तुझी बहीण, तुझे जिजू, इतके सर्व डॉक्टर तुझ्या घरात असताना सुद्धा अगं त्यांच्याकडून काही प्रशंसा काळजी असली तरी चेहऱ्यावर कुस्तिक भाव होते. ओठावर तिरकस हसू होतं. त्यांना तुझी काळजी वाटली असेल ना? तू जेव्हा तुझ्या चक्कर येण्याबद्दल सांगितलं तेव्हा आवाजात काळजी असली तरी कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या. तिच्या उत्तरांचा अंदाज लावत होता. त्यांना काही माहिती नाही आणि तू सुद्धा नको सांगूस, नाहीतर रिद्धीला सांगायचास. तिने घाईतच सांगितलं. तसं विजयी हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. असं कसं सांगू नको? मला तुझी काळजी वाटते. मी नसताना तिकडे तुझी काळजी कोण घेईल? तिकडे वाकडं करतच तो आवाजात काळजी आणून तिच्यासोबत पुन्हा बोलू लागला होता. नको करूस इतकी काळजी. मी माझी काळजी घेऊच शकतो. ती उगाच बोलायचं म्हणून बोलली. असं कसं? तुला नाही काही झालं तर माझं कसं होईल? का तुला काय फरक पडतो? तिने गालात हसतच अगदी लाडात विचारलं. तुला नाही माहिती मला काय फरक पडेल? त्याचा अगदी मॅग्नेटिक आवाज तिच्या कानात घुमला असला तरी फोनच्या आड असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर मात्र राक्षसी भाव होते. त्याच्या या मॅग्नेटिक आवाजात ती पूर्ण विरघळून गेली होती. काही क्षण कोणीच काही बोललं नव्हतं. तो मात्र त्या शांततेला पूर्णतः कंटाळला होता.
तुझ्या मागे तुझे गार्ड्स असतीलच ना. तुला चक्कर आलेली बघून ते कोणीच पुढे आले नाहीत. त्यानेच शांतता भंग करत पुन्हा काळजीने विचारलं, नसतात गाईज. आम्हाला नाही आवडत रे गाईजमध्ये फिरायला, आणि दादाला स्वतःला ते आवडत नाही, मग नसतात गाईज. तसंही आम्हाला कोण काय करणार. ती तिच्याच धुंदीत बोलत होती, तर तो राक्षसी हसू घेऊन आवाज न करता चुचू करत होता. तुम्हाला कोण काय करतं बघायचंय? कोण काय करतं ते? मनातच तो बोलत होता. तुला वाटतं तसं अजिबात नाही. मी चांगलंच ओळखतो कुणालला. त्याचं सर्वांवर व्यवस्थित लक्ष असतंच ना. सर्व त्याला त्याच्याच ताब्यात हवं असतं. त्याच्या डोळ्यात राग उतरला होता. दात ओठ खातच तो आवाज कंट्रोल करत होता. सर्वच त्याचं हवं असतं त्याला. प्रत्येक मुलीने त्याच्यावरच प्रेम करावं म्हणून तो उगाच शायनिंग मारत असतो. म्हणून तर आधीपासून सर्वच मुली त्याला भाव देत होत्या. अगदी सर्वच, मीनाक्षी सुद्धा. मनात विचार करताना सुद्धा त्याचा श्वास फुलला होता. असं काही नाही. त्याचं आमच्यावर खूप प्रेम आहे. तो आमच्यासाठी खूप काही करतो. आमचं सर्वांचं एकमेकावरच खूप प्रेम आहे. तिने सांगितलं तसं तेव्हा त्याच्या हाताच्या मुठी घट्ट झालेल्या. प्रेम, प्रेम, प्रेम. इतकंच प्रेम आहे तर दाखव वाचून स्वतःच्या बहिणीला. तेव्हा जी तुझ्यावर प्रेम करत होती ती तर आता राहिलीच नाही. आता एक एक करून सर्वच तुझ्यापासून लांब होतील. मनातच त्याचे विचार चालू होते. अंश, तिने आवाज दिला तसं तो भानावर आला. तारा, मला थोडं काम आहे, मी लावतो फोन. लाल झालेले डोळे आणि घट्ट आवळून ठेवलेल्या मुठी अजून घट्ट करत तो बोलला आणि कॉल कट केला. इथे तिने त्याच्या विचारात स्वतःला बेडवर झोकून दिलेले. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग सुद्धा लवकरच येईल. तोपर्यंत स्टे ट्यून.